पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, गेम ऑनचा इशारा. निशान वर्तक गोलंदाजी ट्रॅक होते. समोर फलंदाज स्वस्तिक म्हात्रे, द किंग ऑफ तारा टेनिस क्रिकेट. पहिला चेंडू पंचांचा अगदी डाव्या बाजूला. हा चेंडू समोर डिलिव्हरी. पहिल्या चेंडू चेंडू पडला, त्याच्यानंतर उचली न करता निघून गेलाय यष्टांच्या पाठीमाग. यष्टी रक्षक अमोल याचं चांगली कामगिरी. कोणताही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू झाली आहे सांगता. खरं तर खाडीच्या बाजूला असलेले मैदान, त्याच्यामुळे हवेमध्ये थोडंसं मॉइश्चर, खेळपट्टीवरती सुद्धा थोडासा दव पडला असेल आणि त्याच्यामुळे आज गोलंदाजाला मदत मिळणार की काय, हे खेळपट्टी गोलंदाजा प्रेमात तर पडणार नाही ना, हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज उचली घेतला, चेंडू गेला यष्टांच्या पाठीमागे. अमोल याच्या हातामध्ये चेंडू विसावला. पंचांकडे अशा नजरेनं पाहिलं गेलं, मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. चला जी आमच्या जनरेटर व्हॅनच्या बाजूला शेकोटी पेटवली ना, ती विझवा त्वरित, कारण त्या शेकोटीचा धूर जो मात्र मैदानामध्ये पसरताना दिसतोय आणि त्यामुळे फलंदाजाला थोडीशी अडचण निर्माण होते. चला शेकोटी पेटवा. अगदी बरोबर आमच्या समोर जो विजेचा खांब आहे ती शेकोटी विझवून टाका. आमची जनरेटर व्हॅन आहे तिथे. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. काय जबरदस्त चेंडू हाताळले गेलेत अद्याप. निशांत वर्तक वेगावर सारून भन्नाट वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असलेला गोलंदाज अगदी आपले निश्चितच हेवी दावे पेश करताना दिसतोय या सामन्यामध्ये. अंतिम सामना करते या स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं त्याला महत्व नाहीये, आता तुम्ही काय करताय हे जास्त महत्वाचे असेल. हा चेंडू पुन्हा एकदा एक सबमरीन डिलिव्हरी. या षटकामध्ये चौथा निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. 3 षटकाचा सामना आणि पहिले 4 चेंडू काय जबरदस्त रीतीने फेकले गेलेत. निशांत वर्तक खरं तर प्रभावित केले या गोलंदाजानं. गोट निश्चितच टेनिस क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय, मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. वारंवार ज्या वेळी निश्चितच संघाला गरज आहे ना, त्यावेळी मात्र या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू 5व्या चेंडूची फेकी. पुढे सरसावत डान्सिंग राऊंड द ग्राउंड, झेल झाला जमिनीला दान. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होतीये चूक. जीवदान मध्ये स्वस्तिकेला स्कोर कार्ड ओपन केलं गेलंय. श्री गणेशा झालाय आणि 1 धावेने मात्र स्वस्तिक मात्र स्वतःच वैयक्तिक खातं खोलताना दिसतोय. तर मात्र नॉन स्ट्रायक मध्ये असलेला आनंद मात्र स्ट्रायक मध्ये येताना दिसतोय. शेवटच्या चेंडूची का होईना मात्र सामना करण्यासाठी तो असणार आहे स्ट्रायक एंड वरती. आनंद एक जबरदस्त बर्दास्त श्रेष्ठ असलेला फलंदाज, मनगटी फटके खेळण्याची ताकद. टपामध्ये चेंडू चेंडू पडला, त्याच्यानंतर उचली घेतली आणि विसावला इष्टरेषक अमोल पाटीलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता. पहिल्या षटकाचा आपण विचार केला निश्चितच 5 चेंडू फेकले डॉट. निश्चितच गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर झाल्या पाहिजे टाळ्या, आणि टाळ्या होणं गरजेचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी निशांत वर्तक. निश्चितच निशांत वर्तक नावाची स्पीड गन मात्र काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाली अगदी केलोनच्या क्रीडानगरीमध्ये. मी मगाशी म्हटलं तुम्ही अगोदरच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला महत्व नाहीये, मात्र हा सामना असा आहे ना, इथं मात्र तुम्ही चुका करू शकत नाहीये. आणि इथं जर तुम्ही चुका केल्यात ना तर तुम्हाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. दुसरं षटक घेऊन कर्णधार मात्र कोणाला पाचारण करणार आहे. निश्चितच गोलंदाज गोल ट्रॅक वरती पाहायला मिळतोय परेश पाटील. या गोलंदाज सुद्धा पहिल्या रात्रीमध्ये काय दुसऱ्या रात्रीमध्ये काय जबरदस्त गोलची केली आहे. पहिल्या रात्रीमध्ये खरं तर गोवटने संघाने अगदी आपण पाहिलं असेल प्रभावित केलं सर्व क्रीडा रसिकांना, प्रेक्षक वर्गाला वाहवाही लुटली. मात्र आज सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाईल का, कारण अगदी आपण 1 पाऊल दूर असाल या चमचमत्या चषकापासून. मात्र कोण ठरणार तो संघ, कोण गवसणी घालणाऱ्या चषकाला चमचमत करणं कधी आपल्यामध्ये कवेमध्ये घेऊन एखादी छोटी सेल्फी खेचण्यासाठी कोणता संघ मात्र नशिबवान संघ ठरेल. तर पुढचा चेंडू असेल परेशाचा. फुलटॉस मध्ये चेंडू चेंडू निश्चितच मारण्याच्या आत ते काही और गेंद गई काही और. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू उचलून फेकला जातो तोपर्यंत धाबा पडून काढल्या 2. अगदी डेंजर एंड वरती धावला होता निश्चितच स्वस्तिक. मात्र चेंडू जर हातात गेला असता तर निश्चित अडचणीत आला असता. मात्र 2 धावा मिळाल्यात स्वस्तिक मात्रेला. 2 धावा मिळाल्या तारा संघाला आणि 2 धावा संघ जाऊन पोहोचतोय 3च्या घरात. 7 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संपलाय, दुसरा चेंडू बाकी. चेंडू पायाची बोट चेचून करणार चेंडू पुन्हा चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. 1 धाव पळून काढले, फंबल झाला क्षेत्र स्वतःला 6 वर चेंडू उचलला आणि चांगलं बॅकअप निशांत वर्तकाच्या माध्यमातून तोपर्यंत मिळाली पुन्हा एकदा सुस्ती केला 1 धाव.
एक धावने संघ जाऊन पोहोचतोय आता मात्र 4च्या घरात. कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा इथे दिलेली नाही. गोलंदाज निशांत वर्तक असो किंवा निश्चितच दुसरा गोलंदाज परेश पाटील असो, ज्या प्रकारची सुरुवात केली आहे निशांत वर्तकने त्याच पावलावर पाऊल ठेवताना हा गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं अमोल याच्या माध्यमातून. जबरदस्त यष्टीरक्षण, टाळ्या बाजू मात्र प्रोत्साहित केले जात आहे या गोवटने टीमच्या सर्व खेळाडूंना. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरा षटक मार्गस्थ आणि अद्याप आपण विचार केला तर जर एक षटक म्हणजे 6 चेंडू निर्धाव स्वरूपाचे खेळलेत तारासंघाचे खेळाडू. तर पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा. हा चेंडू निश्चितच षटकच्या कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. एक धाव हवी होती ते मात्र 2 धावा पळून काढल्यात आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतो आता मात्र 6च्या घरात. निश्चितच तारासंघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलाय मैदानामध्ये. मात्र तुम्हाला 3 षटकामध्ये जर म्हणायचं झालं तर गोवटे संघासमोर कमीत कमी 25 ते 30 धावा कुठून काढावे लागतील. पुढे सरसावत पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. स्वस्तिक मंत्र्यांनी सांगितले की आपण अडचणीत सापडू. परत पाठवलं आनंद याला. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा आनंद याला एक धाव मिळाली. तारासंघाला एक धावने संघ जाऊन पोहोचलाय 7च्या घरात. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. परेश पाटील अद्याप आपण विचार केला 5 चेंडू फेकले, 6 धावा खर्च केल्यात. अगदी कंजूस स्वरूपाची गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा एक प्रदीप पाटील स्टाईल मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंच बोललेत आमच्याकडे सांगितले का, मात्र गोलंदाजाने चेंडू हा खराब फेकलाय. दंडित केले गोलंदाज परेश याला. पहिल्या अवंतर धावांची नोंद झाली आणि एका अवंतर धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 8च्या घरात. एखादा मोठा फटका येईल का या सामन्यामध्ये, तारासंघाला कमबॅक करून दिले का, किंवा अजून एखादा निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकला जाईल परेश पाटीलच्या माध्यमातून. भंडाण फेकण्यामध्ये चेंडू फेकतो हा गोलंदाज परेश पाटील. हा चेंडू बॉडीवर आदळला निश्चितच. मात्र एक धाव मिळाली फलंदाज स्वस्तिक याला. धावा कशा येऊ, धावा येणं मात्र गरजेचं आहे. अरे एक धाव तुम्हाला खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी उतरणार तुमच्या स्कोर कार्डवरती कमीत कमी 25 ते 30 धावा लागल्या पाहिजेत. मग तसं घडताना दिसत नाही. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीत तारासंघ प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या लागले ते बिनबाद 9. आपण परेश पाटीलकडे पाहिले ती सुरुवात कंटिन्यू ठेवेल का प्रतीक पाटील. पुढचा चेंडू. हा चेंडू भिरकावलाय मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसावतोय. एक धाव मिळते स्वस्तिकाला. खरं तर ज्या शैलीसाठी ओळखला जातो स्वस्तिक, ती फलंदाजी आज येतो मात्र होता दिसत नाहीये. मोठा फटका येत नाहीये. निश्चित सिंगल डबल वर समाधान मानावे लागते. आणि तुम्हाला जर या सामन्यामध्ये टिकून राहायचे असेल, आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, तर मात्र तुम्हाला या येणाऱ्या 5 चेंडूवरती कमीत कमी 20 धावा कुठून काढावे लागतील. मात्र आनंद म्हात्रे आणि स्वस्तिक म्हात्रे जी बॅट तलपलेली आहे शांत ठेवण्यात अद्याप यश मिळालंय गोलंदाजी सर्व गोलंदाजांना. गवटणे संघ असेल तर मग शेवटचं षटक एक स्लॉवरचं षटक पाहायला मिळतंय. प्रतीक पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. 10 ते 15 पावलांचा रनअप आपण पाहू शकता. एक उंच बरदास्त शरीर असलेला हा गोलंदाज आणि मग त्याच वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. हा चेंडू भिरकावलाय. उंची जास्त लांबी कमी, एलिव्हेशन मिळालं नाहीये. झेल पकडला जातोय. आनंदाचा पहिला मात्र शिलेदार बुरजावून येतो खाली. पहिला आदरा बसतोय गोवटणे निश्चितच तारा संघाला. आनंद मात्रे बॅक टू द डग आउट. माझी हिमेवणी चटणी घेऊन गेली नदीवर धुवायला. आनंद मात्र निराशावस्थेत परत येताना दिसतोय आणि खरं तर सपशेल निराशा केली खेळाडून आपल्या प्रेक्षक वर्गाची. मोठ्या फटकाची अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाला.
10 या धावसंख्येवरती निश्चितच पहिला हादरा बसला. दुचांक गाठले खरे, मात्र तुम्हाला 10 ते 15 धावा या निश्चितच स्कोर मध्ये वाढवावे लागतील. 4 चेंडू शिल्लक असतील. मयूर जाधव नवीन फलंदाज. पटका केलाय, बॅटची कडा घेतली. यशांच्या पाठी बघा, अमोल्याच्या हातामध्ये विसावतोय झेल. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती मिळतोय दुसरा हादरा. तारा संघाचा मात्र मयूर जाधव होतोय झेलबाद. बॅक टू द डगआउट. अगं बोटावर नाचवीन तुला नावाचा एक नात मात्र एखादा मोठा फटका उत्तम जोशी याच्या बॅटमध्ये पाहिजे, कारण ज्या प्रकारची शैली असते, ज्या प्रकारची त्याची बॅटिंग स्टाईल आहे, निश्चितच ते शक्य असेल. विकेट अटीच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे. मात्र पंचांनी प्रेफर केला निर्णय मात्र आमच्या थर्ड अंपायर कडे. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे क्वालिफाईड पंच स्वतः स्क्रीनवरती बघतील. अरे निश्चितच आपण पाहू शकता ही खेळवृत्ती बघा. अगदी पंचाने तिसऱ्या पंचाकडे प्रेफर केला हा निर्णय. मात्र स्वस्तिक मात्र याला माहिती आहे की मी क्रीज पासून मात्र जवळ अर्धा फूट लांब राहिलोय. स्वतः मात्र डगडकडे परत येताना दिसतोय. टाळ्या झाल्या पाहिजे मित्र या खेळवृत्तीसाठी. स्वस्तिक मात्र करता आपण झेलबाद होताना भरपूर केलं पाहिले. मात्र रनआउटच्या स्वरूपात स्वतःला समजलं की मी निश्चितच धावबाद आहे. तममध्ये परत आलाय. हा मात्र तिसरा हादरा बसतो तारा संघाला. थोडासा बॅक पुढे ढकलला गेलाय तारा संघ. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड स्वस्तिक मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतो खेळाडू आणि ते तुम्हाला बघायला सुद्धा मिळतंय. तर मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक आणि काय जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील. खरं तर विचार केला आपण 1 धाव खर्च केली आणि 3 गडी बाद झाले. तर 2 जेल स्वरूपात आणि 1 रनआउट स्वरूपात. नवीन फलंदाज संकेत मात्रे हा सुद्धा एक गुणवत्तावान खेळाडू, मोठे फटके खेळू शकतो. एका दुसरा मोठा फटका कमबॅक करू देईल तारा संघाला. मोठा फटका पुन्हा एकदा उंची जास्त आहे, एलिव्हेशन मिळालं नाहीये. निशांत वर्तक झेल खाली करणार नाहीये कोणतीही चूक. पकडलाय मात्र झेल आणि संपुष्टात झालाय संकेत मात्र याचा खेळ. दहा या धावसंख्येत आपण पाहू शकता तब्बल 4 गडी बाद झाले तारा संघाचे. दुसऱ्या दिवशी सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केलेला संघ. ज्या प्रकारचा खेळ मात्र त्याने दुसऱ्या रजनीमध्ये केला तो खेळ मात्र आज येथे होताना दिसतो. नवीन फलंदाज राहुल जाताना दिसतोय शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. गोवटे संघाचा खूप मोठा चाहता वर्ग येथे उपस्थित आहे. निश्चित आपण पाहू शकता अगदी स्क्वेअरले क्रीज मध्ये अगदी मैदानाच्या चौफेर पसरलेला प्रेक्षक वर्ग आपल्या संघाला मात्र सपोर्ट करण्यासाठी येताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॉडीवरती आदळलाय. गल्ली रिझन मध्ये चेंडू अडवला जातो. 1 धाव मिळते तारा संघाला. 1 धावने संघ जर पोहोचतोय. 3 षटक म्हणजे 18 चेंडू पूर्वार्धामध्ये संपलेत आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाबळकथा लागल्यात 11 आणि 12 धावांचा मात्र एक मापक कसा आव्हान ठेवलंय 3 षटकामध्ये तारा संघानं निश्चितच मोर 11 गोवटे संघासमोर. शॉट घेण्याची भाषा माझ्यासोबत करू नकोस, कारण मी अशी हिरोईन आहे की डायरेक्टरला फेल करते पण माझा शॉट खाली जाणार नाही.
आणि या 12 धावा पूर्ण केल्या की आपण मात्र अंतिम सामना म्हणजे फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित कराल. पहिल्या दिवशी आपण विचार केला मुरलीधरन गोवडणे संघ अंतिम निश्चितच सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला होता. तोच संघ निश्चितच अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित करेल का? येणारे 18 चेंडू आणि 12 धावा सांगतील. स्वस्तिक मात्र बॉलिंग ट्रॅकवर येताना दिसतो गोलंदाज तारा संघाकडून. स्ट्राईक फलंदाज साहिल पाहायला मिळतोय. नाशक फलंदाज निशांत वर्तक. सामना सुरू होतोय. गेम ऑनचा इशारा येतोय आम्हाला निश्चितच पंचांकडून. स्वस्तिक मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडू फेकण्यास सज्ज असेल. साहिल गमण्यासाठी तयार. हा चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न. पॅडवर चेंडू आदळलाय. पंचांना प्रश्न विचारले जातात मैदानामध्ये. रनआउटचा एक संधी सुद्धा निश्चितच चालून आली होती मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचला साहिल. हे सुद्धा निश्चितच नाट्यपूर्ण षटक होईल याच्यातील मात्र शंका नाहीये. मात्र धावा तेवढ्या नाहीये तारा संघाच्या स्कोरबोर्ड वरती. या धावा जर 25 ते 30 असत्या ना तर मात्र सुरक्षित सामना झाला असता याच्यातील मात्र शंका नाहीये. मग तसं घडत नाहीये. 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. जरी सिंगल डबल धावा पूर्ण केल्या तरी होतील. मात्र मोठा फटका सुद्धा खेळतील कारण एखादा खराब चेंडू हा गोलंदाज सध्याच्या स्थितीला आपण फेकताना पाहिला असतील. स्वस्तिक पुन्हा एकदा तयार गोलच्या ट्रॅक वरती. हा चेंडू चेंज द स्पेस. चेंडू विरकावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. दन 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 करत येतोय. हा पहिला चौकार. युपी वाल्यांची खरी मुंबई साठी ओळखला जाणारा साहिल हा फलंदाज पहिल्या चेंडू निर्धाव स्वरूपाचा खेळला आणि पुढच्या चेंडूवरती सांगून दिलं की मात्र मी अजून जिवंत या सामन्यामध्ये. खेचून काढला एक चौकार. हा चेंडू उजव्या बाहेर पिच केला जातोय. थोडासा काटा बदलला आणि पंच आमच्याकडे बोलले सांगितले मात्र हा चेंडू स्वस्तिकने अवांतर स्वरूपाचा फेकलाय. दंडित केले गोलंदाज स्वस्तिक केला. एक धावचा बेनिफिट मिळालाय पुन्हा एकदा गोवटे संघाला. एक धावाने संघ जाऊन पोहोचतोय 5च्या घरात. 7 धावांची अद्याप आवश्यकता जिंकण्यासाठी. यॉर्क मध्ये चेंडू निश्चितच पायाची बोट चेचून काढणारा चेंडू पाहायला मिळालाय. कोणते उत्तर नव्हतं साहिल्याच्याकडे. निर्धाव चेंडू झाले असं सांगता दुसरा निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळालंय स्वस्तिक याला. व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळणारा हा खेळाडू. खरं तर अलिबाग मध्ये निश्चितच तुम्हाला सातत्याने क्रिकेट खेळताना खेळाडू तुम्हाला पाहू शकाल. हा चेंडू काउ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढलाय मात्र खराब आउटफील्ड आणि चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. येतोय आणखी एक ब्रँडेड चौकार. प्रातःकाळ झाली आणि हा सकाळीचा पर्व नाणेफेकीचा कॉल भातान आणि विंधने या दरम्यान एक परिचय